कल्पना करा, एका बाजूला जगातील सर्वात शक्तिशाली देश, दुसऱ्या बाजूला मध्य पूर्वेतील सर्वात आक्रमक राष्ट्र, आणि मध्ये आहे तंत्रज्ञानाने सज्ज असलेले एक छोटे पण धोकादायक देश, अमेरिका, इस्रायल आणि इराण. आज या तिन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की जर पूर्ण युद्ध पेटले तर त्याचे परिणाम फक्त मध्य पूर्वेपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण जगाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. पण प्रश्न असा आहे, या तिन्ही देशांपैकी खरंच सर्वात शक्तिशाली कोण आहे? चला पाहूया त्यांची लष्करी ताकद. सर्वप्रथम बोलूया सैनिकांची ताकद. अमेरिकेकडे सुमारे 13 लाख सक्रिय सैनिक आहेत. याशिवाय लाखो राखीव सैनिक आणि अत्याधुनिक प्रशिक्षण. इराणकडे जवळपास 6 लाख सक्रिय सैनिक आहेत. त्यासोबतच रेव्होल्युशनरी गार्ड नावाची विशेष सैन्य शाखा आहे. इस्रायलची सेना तुलनेने लहान आहे, सुमारे 1.7 लाख सैनिक. पण युद्ध सुरू झाले की इस्रायलकडे 4 लाखांपेक्षा जास्त राखीव सैनिक काही तासांत युद्धासाठी तयार होतात. अण्वस्त्रांच्या बाबतीत परिस्थिती अजून गंभीर आहे. अमेरिकेकडे सुमारे 5,000 पेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत. इस्रायलकडे अंदाजे 90 अण्वस्त्र असल्याचे मानले जाते. इराणकडे अधिकृत अण्वस्त्र नसले तरी त्याच्या अणुकार्यक्रमामुळे जगभरात मोठी चिंता निर्माण झाली आहे. जर हा संघर्ष अणुस्तरावर गेला तर त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात. आता पाहूया मिसाईल शक्ती. इराणची खरी ताकद इथे दिसते. इराणकडे 3,000 पेक्षा जास्त बॅलिस्टिक मिसाईल आहेत. यांची रेंज 2,000 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजेच ते इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांना लक्ष्य करू शकतात. इस्रायलकडे मात्र अत्याधुनिक संरक्षण प्रणाली आहे. आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग आणि ॲरो मिसाईल सिस्टम. या प्रणालींमुळे शत्रूची मिसाईल हवेतच नष्ट केली जाऊ शकते. जमिनीवरील युद्धासाठी रणगाडे महत्त्वाचे असतात. अमेरिकेकडे सुमारे 6,000 टँक आहेत. इराणकडे जवळपास 2,000 टँक आहेत. तर इस्रायलकडे 1,300 अत्याधुनिक मेर्केवा टँक आहेत, जे जगातील सर्वात सुरक्षित रणगाड्यांपैकी एक मानले जातात. जर युद्ध आकाशात गेले तर अमेरिका जवळपास 13,000 लष्करी विमानांसह जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दल ठेवते. इस्रायलकडे सुमारे 600 फायटर जेट्स आहेत. त्यात अत्याधुनिक F-35 स्टेल्थ फायटर समाविष्ट आहेत. इराणकडे मात्र सुमारे 300 ते 350 जुनी पण कार्यरत विमाने आहेत. समुद्रावर अमेरिकेची सत्ता जवळपास निर्विवाद आहे. अमेरिकेकडे 11 विमानवाहक युद्धनौका आणि शेकडो युद्धनौका आहेत. इराणचे नौदल तुलनेने छोटे आहे, पण त्यांच्याकडे वेगवान हल्लेखोर बोटी आणि पाणबुड्या आहेत. इस्रायलकडे छोटे पण अत्याधुनिक नौदल आहे. जर या तिन्ही देशांची तुलना केली तर तंत्रज्ञान आणि जागतिक ताकद अमेरिका पुढे, लष्करी रणनीती आणि संरक्षण इस्रायल पुढे, मिसाईल ताकद आणि मोठी सेना इराण पुढे. पण जर हे युद्ध खरोखरच मोठ्या प्रमाणात पेटले तर त्याचा परिणाम तेलाच्या किमती, जागतिक अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांच्या जीवनावर होऊ शकतो. आणि म्हणूनच संपूर्ण जगाची नजर आता मध्य पूर्वेकडे लागली आहे, कारण हा संघर्ष कधीही मोठ्या युद्धात बदलू शकतो.